तर तुम्हा सर्वांना सर्वप्रथम सगळ्यात अगोदर महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण महाशिवरात्रीनिमित्त एक छान अशी उपवासाची थाळी बनवत आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारचे बेल आयकॉन बटनही प्रेस करा। तर सगळ्यात अगोदर आपण इथं गोड पुरी आणि गोड दशमी करून घेणार आहोत। तर मी इथं रताळं शिजवून घेतले आहेत आणि त्याची साल काढून त्याला इथं मॅश करून घेतला आहे। तर मॅश केल्यानंतर मी याला इथं मोजून घेतलं। तर 1 कप मॅश केलेला त्याचा गर भरला आहे रताळाचा आणि त्याच्यामध्ये अर्धा कप आपल्याला गूळ घालायचा आहे। तर गूळ मी इथं चाकून एकदम बारीक करून घेतला आहे आणि ह्या दोन्हींना एकजीव करून घ्यायचं, छान असं एकत्र मॅश करून मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। तर राजगिऱ्याचं पीठ जसं लागेल तसं याच्यामध्ये घालून घ्यायचं। सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगेल इथं पीठ किती लागलं। तर मी इथं छान असं पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे। आपल्याला जवळपास 1 कपापेक्षा थोडंसं जास्तीचं पीठ लागलेलं। मळून घेतल्यानंतर याला रेस्ट वगैरे द्यायची बिलकुल काही गरज नाही। लगेच याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि लगेच याला थोडंसं तूप किंवा शेंगदाण्याचं तेल लावून लाटून घ्यायचं आहे। छान अशी याची पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे। तर इथं मी शेंगदाण्याचं तेल गरम करून घेतलं आहे। शेंगदाण्याच्या तेलाऐवजी तुम्ही इथं तूप सुद्धा वापरू शकता। छान अशी दोन्ही साइडनं खमंग आपल्याला ही पुरी भाजून घ्यायची आहे। एकदम सॉफ्ट अशी ही पुरी तयार होते, त्यामुळे हिला क्रिस्पी वगैरे करण्याच्या नादामध्ये पडू नका। एकदम सॉफ्ट अशा ह्या पुऱ्या तयार होतात। तर इथं मी तुम्हाला 2 पुऱ्या फ्राय करून दाखवल्या आहेत। जर तुम्हाला पुरी नको असेल किंवा थोडंसं ऑइली वाटत असेल तर तुम्ही याच पिठापासून दशमी सुद्धा बनवू शकता। तर सेम पिठाचा मी असा गोळा तयार करून घेतला आहे। त्याला राजगिऱ्याचं सुक्क पीठ लावून घ्यायचं आणि छान असा याची दशमी लाटून घ्यायची आहे आपल्याला। तर इथं जसं आपण पराठा किंवा चपाती लाटून घेतो त्या पद्धतीने याला मी इथं सिंपल असं लाटून घेतलं आहे आणि आता याला छान असं आपण तूप लावून छान भाजून घ्यायची आहे दशमी तव्यावरती। तर इथं तुम्हाला जो ऑप्शन आवडेल तो तुम्ही इथं करू शकता। आणि जर तुमच्याकडे भगरीचं पीठ खात असतील किंवा वरईचं पीठ खात असतील महाशिवरात्रीला तर तुम्ही राजगिऱ्याच्या पिठाऐवजी वरईचं पीठ किंवा भगरीचं पीठ वापरू शकता। पण आमच्याकडे भगरीचं पीठ खाल्ल्या जात नाही महाशिवरात्रीला, म्हणून मग मी इथं राजगिऱ्याचं पीठ वापरलं आहे। तर छान असं आपला पराठेही तयार झाले आहेत किंवा दशमी सुद्धा तयार झालेली आहे। तर आता इथं आपण फिंगर चिप्स बनवणार आहोत। तर इथं मोठ्या साईजचे 2 बटाटे यांची साल मी काढून घेतलेली आहे। याला पाण्याखाली एकदा स्वच्छ धुवून घेतलं आहे। थोड्याशा कडा मी याच्या कट करून घेतल्या, म्हणजे मग आपल्याला फिंगर चिप्सच्या शेपमध्ये कट करून घेता येईल। तर इथं मी असं याला कट करून घेत आहे फिंगर चिप्सच्या शेपमध्ये। तुम्ही पाहू शकता असं एकदमच परफेक्ट पाहिजे असं काही नाही, तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम असे परफेक्ट झालेले आहेत। असं नाही की ते एक कट केल्यामुळे थोडेसे परफेक्ट होत नाहीत, नाही एकदम परफेक्ट असे होतात। आता तुम्ही असं ट्राय करून पहा। सुरुवातीला तुम्हाला थोडंसं भीती वाटेल पण काही नाही, एकदम इझिली होतात हे कट। सगळे शेप एकदम परफेक्ट असे आलेले आहेत। थोडेसे तुम्ही याला कट सुद्धा करून साईडला ठेवू शकता आणि ते आपण खिचडीला सुद्धा वापरू शकतो किंवा भाजीमध्ये वापरू शकतो। तर इथं मी सगळे फिंगर चिप्स जे आहेत ते कट करून पाण्यामध्ये 1, 2 ते 3 वेळेस धुवून घेतले आहेत। त्याचा सगळा स्टार्च काढून घेतलेला आहे। थोडंसं बॉईल करून घ्यायचं आहे। तर मी कढाईमध्ये 3 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ घातलं आणि लगेच याच्यामध्ये हे फिंगर चिप्स घालून घ्यायचे आहेत। मोजून घड्याळाच्या काट्यावरती आपल्याला फक्त 5 मिनिट याला इथं बॉईल करून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटामध्ये लगेच याला काढून एका ताटामध्ये घ्यायचं आहे आणि काढून घेतल्यानंतर याला एखाद्या नॅपकिनवरती आपण सुकवण्यासाठी ठेवणार आहोत, कारण आपल्याला हे एकदम ड्राय करून घ्यायचे आहेत। बिलकुल याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे। तर याला इथं मी नॅपकिनवरती सुकवण्यासाठी ठेवले आहे। तोपर्यंत आपण याच्या आवरणाची तयारी करून घेऊ। तर इथं मी एका बाउलमध्ये अर्धा कप राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे। अगदी त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं आणि अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असं याचा आपल्याला घोल तयार करून घ्यायचा आहे। तर हा घोल आपण जे फिंगर चिप्स आहेत त्याच्यासाठी तयार केलेला आहे। तर पाहू शकता या पद्धतीने असा हा घोल तयार करून घ्यायचा आहे। एक कोटिंग कन्सिस्टन्सीचा झाला पाहिजे, म्हणजे त्याला अगदी पातळ कोटिंग आली पाहिजे। तर आपल्या इथं फिंगर चिप्स एकदम सुकलेले आहेत, त्याच्यावरती जे पाण्याचा अंश होता तो सगळा ड्राय झालेला आहे। सोबतच इथं मी 3 कच्च्या केळी घेतलेले आहेत, त्याचे चिप्स करून घेतले आहेत। त्याच्या साल काढून घेतली, नंतर त्याचे 2 भाग केले केळीचे आणि असं स्लाइसमध्ये कट करून घेतलेलं आहे। तर याचे सुद्धा आपण सेम जसे फिंगर चिप्सचे चिप्स बनवणार आहोत त्या पद्धतीनेच केळीचे सुद्धा चिप्स बनवणार आहोत। आता इथं मी सुरुवातीला फिंगर चिप्स फ्राय करून घेत आहे। याच्यामध्ये अगोदर डीप करून घेतलं, एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते त्याच्यामध्येच काढून घ्यायचं आणि जे आपलं सुरुवातीचं तेल होतं पुरी तळलेलं गोड पुरी, तर त्याच तेलामध्ये मी तर याला फ्राय करून घेत आहे।
आणि एक 10 सेकंदानंतर त्याला आपण इथं झाऱ्यानं पलटून घ्यायचं आहे। लगेच त्याला झाऱ्यानं लावता थोडासा वेळ जाऊ द्यायचा किंवा ते थोडेसे सुकवू द्यायचे, आतमध्ये ड्राय होऊ द्यायचे। नंतर त्यांना झाऱ्यानं थोडंसं अलटून पलटून छान असं दोन्ही साईडनं फ्राय करून घ्यायचं आहे। आणि एकदा छान फ्राय झाले मीडियम फ्लेमवरती की मग सगळ्यात शेवटी फुल गॅस करायचा आणि फुल गॅसवरती त्याला एक 10 ते 20 सेकंद आपण फ्राय करायचे आहेत, म्हणजे मग ते एकदम कुरकुरीत क्रिस्पी तयार होतात। आता इथे मी केळीच्या चिप्सला सुद्धा ड्राय करण्यासाठी किंवा सुकवण्यासाठी थोडा वेळ इथे नॅपकिनवरती ठेवलेलं पाण्यातून काढून, आणि त्याला सुद्धा सेम जसे आपण फिंगर चिप्स फ्राय केले आहेत डीप करून त्या पद्धतीनेच याला सुद्धा डीप केलं आहे। आणि फ्राय झाल्यानंतर सगळ्यात शेवटी एक 10 ते 20 सेकंद गॅसची फ्लेम फुल करायची आणि मस्त असे कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहेत। सेम पद्धतीने दोन्हींना मी इथं फ्राय करून घेतलेलं आहे। आता याला इथं साईडला एका टिश्यू पेपरवरती काढून ठेवलं। आता आपण पटकन अशी खिचडी तयार करून घेऊया। इथं कढाईमध्ये 3 चमचे तूप टाकून घेतलं आहे। तुपाऐवजी तुम्ही इथं शेंगदाण्याचं तेल वापरू शकता। एक मीडियम साईजचा बटाटा बारीक कट करून घेतला आहे, त्याला पाण्यामध्ये डीप करून ठेवलं होतं, 2-3 वेळेस धुवून घेतलं आहे। नंतर याच्यामध्ये टाकून घ्यायचं, याच्यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। बटाटा आपल्याला पटकन शिजला पाहिजे म्हणून आपण इथं मीठ घालत आहोत आणि मीठ घालून एक 2-3 मिनिट असं परतून घ्यायचं। नंतर झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम लो करायची आणि त्याच्यावरती 2-3 मिनिट आणखीन आपल्याला हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे। नंतर मग त्याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या मी अशा कट करून घातल्या आहेत आणि यांना सुद्धा इथे एखादा मिनिट परतून घ्यायचं आहे। आता मी इथं खिचडी रात्रीच भिजत घातलेलं आहे। साबुदाण्याला रात्रीच भिजत घातलं होतं, 1 कप कोरडा साबुदाणा घेतला आणि त्याला भिजत घातलं होतं, 2-3 वेळेस धुवून घ्यायचं आणि त्याच्यावरती एक अर्धा इंच पाणी येईल असं पाणी ठेवायचं आणि छान असं साबुदाणा मग एकदम सुटसुटीत साबुदाणा भिजला जातो। तर आता याच्यामध्ये अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, तर तो थोडासा ओबडधोबड टाकायचा आहे, एकदम बारीक कूट करायचं नाही। याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। मीठ अगोदर आपण बटाट्यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे इथं थोडंसं बेतानच घालायचं। आता इथं या खिचडीला आपण एक 3 मिनिट परतून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिट छान अशी मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायची खिचडी आणि नंतर मग आपण याला झाकण ठेवून आणखी शिजवून घेणार किंवा परतवून घेणार आहोत। तर त्याच्या अगोदर मी इथं 2 चमचे तूप घालत आहे वरतून। याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस सुद्धा पिळून घ्यायचा आहे। लिंबाचा रस पिळल्याने काय होतं, खिचडी एकदम सुटसुटीत होते। अर्धा छोटा चमचा साखर घातली आहे। साखर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नसेल घालायची तर नाही घातली तरी चालेल, पण खूप छान असा फ्लेवर येतो साखरेने। आंबट गोड असं तिखट खूप छान असा फ्लेवर येतो, म्हणून मी इथं घालून घेतली आहे। थोडंसं 1-2 मिनिट परतवून घेतलं। झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिट मी इथं खिचडीला लो फ्लेमवरती परतवून घेणार आहे। अधूनमधून एक 2 ते 3 वेळेस मी इथं याला हलवून घेतलेलं, म्हणजे मग खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे। अधूनमधून परतून हलवून घेतल्यानंतर त्याला काय होतं, खाली चिटकत नाही। तर आता आपली खिचडी तयार झाली आहे, पाहू शकता एकदम छान अशी शिजल्या गेली आहे खिचडी, एकदम सुटसुटीत खिचडी तयार झाली आहे। आता आपलं इथं उपवासाचं हे ताट तयार झालेलं आहे, पाहू शकता। या महाशिवरात्रीसाठी तुम्ही हे नक्की अशी थाळी बनवून पहा। याच्यामधलं हे फ्रूट कस्टर्ड आहे, हे उपवासाचं आहे, याची रेसिपी मी कालच टाकली आहे आपल्या चॅनलवरती, तरीसुद्धा मी याची आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देऊन देईल किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता। मस्त अशा गोड पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। सोबतच ही दसमीसुद्धा आहे किंवा पराठा म्हणू शकता, चपाती म्हणू शकता आणि एकदम कुरकुरीत असे फिंगर चिप्स आणि केळीचे चिप्स झालेले आहेत। खिचडीसोबत दहीसुद्धा मी इथं सर्व केलेलं आहे। तुम्हाला जे याच्यामधले पदार्थ आवडतात ते तुम्ही इथं बनवू शकता, सगळेच बनवा, खूप छान आहे सगळे पदार्थ आणि एकदम झटपट तयार होणारे आहेत। असं काही नाही की याला खूप वेळ लागतो। आणि तुम्ही राजगिऱ्याच्या पिठाऐवजी तुम्हाला म्हटलं बगरीचं पीठसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता, जर तुमच्याकडे खात असतील तर। तर आपली मस्त अशी ही थाळी तयार झाली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, बाय बाय।